श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वात आधी तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. तर आज मी आपला वेगळा विषय घेऊन आलेली आहे. आपल्या महिलांची सर्वात आवडती जागा म्हणजे किचन. आपण किचनमध्ये खूप सारे कामे करत असतो. त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक करणं. तर स्वयंपाक करताना आपण योग्य पद्धतीने स्वयंपाक करतो का, आपल्या काही चुका होतात का, हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण बऱ्याच वेळा पाहतो, काही गृहिणी काय करतात, स्वयंपाक करताना किचनच्या स्लॅबवर चपाती लाटतात किंवा भाकरी थापतात. पण हे योग्य आहे की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. जे कोणी पोळपाटाचा वापर करतात ते अत्यंत योग्य आहे, पण जे कोणी स्लॅबवर चपात्या लाटतात हे अत्यंत अयोग्य आहे. चपाती किंवा भाकरीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. आजकाल अनेक महिला पोळपाट लाटण्याचा वापर न करता थेट किचन स्लॅबवर किंवा ओट्यांवर चपाती लाटतात. पण ही पद्धत योग्य आहे की नाही याबद्दल शास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. आपण स्वयंपाक करताना चपाती किंवा भाकरी रोजच करतो, पण काही स्त्रिया या पोळपाट लाटणं न घेता तसेच किचन ओट्यावर चपात्या लाटतात किंवा काही महिला भाकरी देखील डायरेक्ट किचन स्लॅबवर थापतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार या गोष्टीचा आपल्या घरांवर किती विपरीत परिणाम होत असतो? तर जाणून घेऊयात. शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी कशी लाटावी किंवा भाकरी कशी थापावी किंवा चपाती कशी लाटावी, तर बघूयात. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराबद्दलही काही नियम सांगितलेले आहेत, जे कदाचित सगळ्यांनाच माहीत नसतात. तसेच शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी करण्यासंबंधातही काही नियम सांगितलेले आहेत. जसे की आपण लहानपणीपासून ऐकलं आहे की आपली आई, आजी पहिली चपाती किंवा पहिला नैवेद्य हा गाईसाठी तसेच देवासाठी बाजूला काढायची. आजही काही ठिकाणी ही परंपरा पाळली जाते, तर काही ठिकाणी नाही पाळली जात. करून आपण वेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करत असू तर ह्या नियमांचा काहीच फायदा होणार नाही. सगळ्यात आधी हे जाणून घेऊयात की किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटणे शुभ की अशुभ. तर काही स्त्रियांना या किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटणे सोपे वाटते, म्हणून ते बिना पोळपाट चपाती बनवतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. होय, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात वापरली जाणारी लाटणं सुखसमृद्धीची कारक मानली जाते. पोळपाट बेलणं राहू केतूशी संबंधित असतं असं म्हटलं जातं. या कारणामुळे या दोन ग्रहांचा प्रभाव घरामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. यामुळेच पोळपाट लाटणं चपाती लाटताना खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं मानलं जातं की चपाती बनवताना या दोन्हीचा वापर केल्यास घरात समृद्धी नांदते. पण जर तुम्ही पोळपाट लाटणं न वापरता स्लॅबवर ओट्यावर चपाती लाटल्यास घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर खूप विपरीत परिणाम होतो असे देखील म्हणले जाते. पोळपाट लाटण्याचा वापर करून चपाती लाटणे म्हणजे समृद्धी असते का? तर हो, काही समजुतीनुसार स्वयंपाकघरात पोळपाट लाटणं वापरून चपाती लाटल्यास घरात समृद्धी येते आणि राहू केतू सारख्या ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते. त्यांचा योग्य वापर केल्यास घरातील वातावरण चांगले राहते, संतुलित राहण्यास देखील मदत मिळते असंही म्हणतात. वास्तुशास्त्र आणि चपाती लाटण्याची परंपरा म्हणजे काय? तर वास्तुशास्त्रात चपाती लाटण्यासाठी पोळपाट लाटणं विशेष महत्त्वाचं असतं. घरात सुख समृद्धीसाठी हे शुभ मानलं जातं. चपाती लाटताना पोळपाट लाटण्याचा वापर केला नाही तर घरामध्ये गरिबी आणि पैशाची कमतरता निर्माण होते असं देखील सांगितलं जातं. याशिवाय अन्न आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या माता अन्नपूर्णाची कृपाही कमी होऊ शकते. तसेच हे घरातील अशुभ ग्रहांचा प्रभाव म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शास्त्रानुसार तरी पोळपाट बेलण्याचा वापर करून पोळ्या, चपात्या, भाकरी लाटणे उत्तम मानले गेले आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटण्याचा वापर करूनच स्वयंपाक करावा किंवा पोळी लाटावी, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना देखील शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.